2024 मधील अतिवृष्टी व पुरामुळे नांदेड जिल्ह्यातील हजारो कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले होते. शासनाकडून निधी उपलब्ध असूनही पूरग्रस्तांच्या खात्यात रक्कम जमा होत नसल्याने वंचित बहुजन आघाडीने सातत्याने पाठपुरावा केला. या पार्श्वभूमीवर प्रदेश उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. उपोषणादरम्यान प्रशासनाशी झालेल्या चर्चेत तातडीने मदत वितरित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आज त्या आश्वासनाची पूर्तता झाली असून एकूण 12,240 पूरग्रस्त लाभार्थ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे यश वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण संघर्षाचे आणि जनतेच्या एकजुटीचे फलित असल्याचे नेत्यांनी सांगितले. मात्र अजूनही 2024 व 2025 मधील शिल्लक पूरग्रस्तांना मदत मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे. 2024च्या पूरग्रस्तांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये मिळाले नव्हते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय फारुक सर यांनी उपोषण केलं होतं आणि उपोषणाच्या नंतर यातल्या प्रशासनानं आश्वासन दिलं होतं की आम्ही 24 तारखेपर्यंत पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये पैसे टाकू. आज आम्ही या ठिकाणी SDM आणि तहसीलदार यांची भेट घेतलेली आहे. 11,500 लोकांच्या अकाउंटला या ठिकाणाहून पैसे गेलेले आहेत. 27 तारखेच्या अगोदर सगळ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे पडणार आहेत. वंचित बहुजन आघाडीनं केलेल्या पाठपुराव्यामुळे इथल्या 11,500 लोकांना पूरग्रस्तांना 2024चे पैसे मिळालेले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे फारुक अहमद सर जे उपोषणाला बसले होते, त्यामुळे 2024च्या पूरग्रस्तांचे पैसे त्यांच्या खात्यात आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पडणार आहेत. म्हणून वंचित बहुजन आघाडीने जो पाठपुरावा केला होता त्याला यश म्हणता येईल आणि 2024च्या पूरग्रस्तांचे पैसे त्यांच्या खात्यात आज संध्याकाळपर्यंत जमा होणार आहेत. आमची प्रशासनाला ही विनंती आहे की हे पैसे देऊन 10,000 रुपये देऊन कोणाचं हे प्रश्न सॉल्व्ह होणार नाहीत. यासाठी काहीतरी ठोस पावलं प्रशासनानं उचलली पाहिजे की तिथले नाले, जे छोटे नाले, मोठे नाले महानगरपालिकेने साफ केले पाहिजे किंवा त्यांची म्हणजे रुंदी वाढवली पाहिजे. अशा काही म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह काम हे महानगरपालिकेने केलं पाहिजे, जेणेकरून पुढच्या वर्षी नांदेड शहरातील लोकांना पूरग्रस्ताचा फटका बसणार नाही. यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे.